मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। भूषण बिकेनी ना बसनी प्रवास करायचं ठरवलं. हे भो बस पेटलो सोपं नाही भो. तर सुरुवात इथून झाली. कंडक्टर बघून असं वाटत होतं की टेकडी कॉलेजच्या पासनी विंचूर मध्ये उतरता येईल का नाही. जमू दिलं बा, पैसे द्यावं लागले. विंचूर मध्ये उतरलो. बसची वाट बघता बघता या बस मध्ये बसलो. मस्त पैकी सगळ्यांना सुखानं बसेल होते. याच्यात अचानक भयानक काय झालं, ड्रायव्हर म्हणे बस पेटली बा. भूषण बिकेला बस पेटायचं दुःख नाही, दुःख ना या गोष्टीच वाटतंय जी आत्ताची कॉलेजच्या पोरांची तरुण पिढी आहे. या पोरांना पुढे चालून ना भविष्य घडवायचंय. आमच्या सारख्या त्याच पोरांना बसला पैसे द्यावं लागू राहिले आणि ज्यांना पुढे चालून भविष्यामध्ये काही घेणं पण नाही आणि देणं पण नाहीये त्यांच्यासाठी सरकारने फुकट बस केले. याच्यात आम्ही पोरं पुरी बघायला गेलो की आणि परत वरतून म्हणत्या पोरांना शिक्षण नाहीये. आम्हा पोरांना काही सोयच नाहीये. जर सरकारने सगळी सोय जर त्या पुरींना दिली मग ती पोरगी सक्सेस असणारच ना. आणि आमच्या सारखे पोरं रिकामटे ठेवले. जाऊ द्या, बोलून पण काही फायदा नाहीये. पुरींना वाटतं पोरांचं जीवन हे लय म्हणजे लय भारी असतं. सरकारने जर तुमच्यासारखी आम्हाला सोय जर दिली असती ना तर आज आम्हाला अशी कामं करायची गरज नसती बरं का.